पुणे जिल्ह्यातील शेवटचं टोक म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असणारं गाव श्री क्षेत्र आणे या ठिकाणी स्वयंभू श्री रंगदास स्वामी समाधी उत्सव हा प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होत असतो। या ठिकाणी आमटी ही प्रसिद्ध असते। या आमटीचं दान देणारे दानशूर व्यक्तींची या ठिकाणी क्रमाक्रमाने वर्षानुवर्षाचे नंबर लागलेले असतात। भाविक प्रत्येक घरातून म्हणजे आणे असेल, नळावणे असेल, शिंदेवाडी, पेमदारा, भोसलेवाडी, वरुंडी, सुरकुलवाडी, नवलेवाडी या परिसरातून प्रत्येक घरटी भाकरी या ठिकाणी वाजत गाजत आणली जाते। या गोडाऊनमध्ये आमटी बनवण्याचं काम पहिल्या मजल्यावरती, दुसऱ्या मजल्यावरती चालू असतं। खालच्या तळमजल्यावरती महिलांसाठी तर वरच्या मजल्यावरती पुरुषांसाठी अशी सेपरेट व्यवस्था या ठिकाणी केली जाते। साधारणतः 80 ते 85 कढया आमटी या ठिकाणी केली जाते। त्याचं वाटप करण्यासाठी सकाळी वाढण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी काम करत असतात, तर दुपारनंतर काही महिलाही या वाटपाचं काम करत असतात। ग्रामस्थांना प्रत्येकाला जे काम वाटून दिलेलं आहे ते काम प्रत्येक ग्रामस्थ नेटाना करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणे देवस्थानच्या वतीनं चोख असं नियोजनही केलं जातं, तर आळेफाटा पोलिसांचा पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठेवला जातो। विशेषतः आमटी आण्याची ही प्रसिद्ध का आहे, तर त्या ठिकाणी जी आमटी बनवण्याची पद्धत आहे, प्रत्येक मसाला हा मोजून आणि तोलून मापून घेतला जातो आणि करण्याची हातोटी ही काही वेगळी असते। त्यामुळे या ठिकाणी ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आण्याची यात्रा आणि आमटी जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे याचा स्वाद घेण्यासाठी नागरिक प्रचंड अशी गर्दी करतात। रंगदास स्वामी महाराजांची आरती होते व त्यानंतर अन्नदात्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो व त्यानंतर आलेल्या मान्यवरांनाही सन्मानित करून आमटी भाकरीसाठी गेट खुलं केलं जातं व आलेले भाविक आमटीचा महाप्रसाद या ठिकाणी घेतात। रंगदास स्वामीचा उत्सव आणे या ठिकाणी चालू आहे। आपल्या पाठीमागे जर पाहिलं तर दोन्ही बाजूला आण्याची आमटी ही बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। हे आणे गावचे ग्रामस्थ आपल्या समवेत आहेत। दादा नमस्कार। 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 काय कसं नियोजन आहे या वर्षीचं? आमटीची पूर्ण तयारी जवळजवळ 1 महिना अगोदर चालू केलेली आहे आणि यामध्ये आम्ही यावर्षी 85 कढया आमटी बनवणार आहे। त्यासाठी जवळजवळ 21 लाखांचा मसाला 1 महिन्यापासून त्याची तयारी चालू होती आणि तो पूर्ण तयार करून रेडी आहे। आतापर्यंत जवळजवळ खालच्या किचनमध्ये 22 कढया आणि वरती 20 कढया, म्हणजे जवळजवळ आज 20 तारीख 42 कढया दुपारपर्यंत तयार झालेल्या आहे आणि अजून संध्याकाळपर्यंत आम्ही 15 कढया आमटी बनवणार आहोत। उद्याचं कसं नियोजन आहे? उद्या सकाळी 6 वाजता चालू करणार आणि उद्या दिवसभरात आम्ही 45 कढया आमटी तयार करणार आहोत। किती रुपयाचा मसाला झाला आहे? हा साधारण 21 लाख रुपयांचा मसाला या आमटी महाप्रसादासाठी बनवलेला आहे। तुम्ही किती जण काम करता इथं? इथं आम्ही जवळजवळ 90 जण. 90 हे कुठले लोक असतात? सगळे गावातले ग्रामस्थ। याचं वाटप म्हणजे काम कोणी कसं करायचं याचं नियोजन कसं असतं? नियोजन काय, आमटीवाले सेपरेट असतात बनवणारे, फोडणी टाकणारे, आधी बाकी इतर गावकरी, मग कोणी कढाया उपसायच्या, कोणी पाणी सोडायचं, कोणी डाळ बनवायची, तर काय तिकडे डाळ बनवायचं काम चालू आहे। कोणी ज्याच्या हाताला येईन ते वाट्याला येईन ते काम करतात, आजूक करतात, पण इथून पुढं भरोसा नाही। आणि वाढण्यासाठी पूर्ण सरदार पटेल हायस्कूल आणि शिक्षण संस्था आणि मातोश्री आणि समर्थ कॉलेज एवढी मुलं वाढ आणि 3 वाजेपर्यंत मुलं वाढीतात। तिथून पुढं कटाळले का मग आम्ही जवळजवळ 100 बाई रोजाची घेतलेली वाढ आहे करता संध्याकाळ पोच, म्हणजे किती वाजेपर्यंत आमटी झालं ती? 6 वाजेपर्यंत उद्या सकाळी कधी चालू होती? उद्या सकाळी आरती झालो 12 वाजता, दही अंडी काळा झाला का आमटी चालू।
हा आण्याचा यात्रोत्सव चालू आहे. आमटी महाप्रसाद बनवण्याचं कामही या ठिकाणी सुरू आहे. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं गेलं आपण तर मसाला जो मसाला असतो तो मसाला या ठिकाणी या प्रकारामध्ये मसाला तयार केलेला असतो. याच्यात जर आपण पाहिलं तर आहे मीठ आहे, मिरची, हळद, आमसूल आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाले आहेत, त्या ठिकाणी गुळ दिसतोय, किसलेलं खोबरं आहे. म्हणजे या प्रकारामध्ये सगळा मसाला हा किती कढईचा आहे? एक कढई. एका कढईचं माप तुम्ही तयार करून ठेवता का? तयार करून ठेवा. आणि ही कढई झाल्यावर दुसरं परत काढायचं. म्हणजे याला वजनावर आहे का? हे किती किलो आहे? 10 किलो. हे 10 किलो. हे 10 किलो. पेट 6 आहे का? आणि पुढचे मसाले 5 किलो आहे. पलीकडं हे 4 किलो. 2 किलो. मिरची पावडर 2 किलो. हळद पावडर अर्धा किलो. मीठ 6 किलो. जिरा पावडर अर्धा किलो. हिंग पावडर अर्धा किलो. हे काय पलीकडं? हिंग पावडर आहे आणि पुरी अर्धा किलो. पावडर आहे, जिरे मोहरी आहे, मीठ आहे, मिरची, हळद, सर्व मसाले. लक्षात घ्या, हा जो मसाला दिसतोय हा मसाला एका कढईचा आहे. म्हणजे अशा जवळजवळ 85 कढई या ठिकाणी आमटी होणार आहे आणि त्याचं हे सगळे गावकरी नियोजन करत आहे. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, आणे.